मित्रहो, येत्या 1 एप्रिलपासून राज्यात 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. यावर्षी 10वीच्या परीक्षांचं स्वरूप थोडंसं बदलण्यात आलं आहे. हे स्वरूप नक्की कोणत्या प्रकारचं असेल आणि मुलांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे यावर चर्चा करण्यासाठी आमच्या इन गोवा स्टुडिओत उपस्थित आहेत प्राध्यापक नागेश सरदेसाई. नमस्कार सर. नमस्कार. प्राध्यापक नागेश सरदेसाई हे गोवा बोर्डाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. तसंच इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचे ते अध्यापकही आहेत. शिवाय गोवा बोर्डाच्या एक्झाम्समध्ये त्यांनी एक्झाम मॉडरेटर तसंच चीफ मॉडरेटर म्हणूनही काम केलं आहे. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की 10वी परीक्षा या परीक्षेचं स्वरूप आणि मुलांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. सर नमस्कार आणि इन गोवा स्टुडिओत आपलं स्वागत. सर, मला सांगा की यावर्षी म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत किंवा मागील काही काळाच्या तुलनेत यावर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये या परीक्षेच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. हा बदल नक्की कोणत्या प्रकारचा आहे आणि मागच्या परीक्षा कशा होत्या याबद्दल काय सांगा. आता आपण जर एक धावती नजर पाठीमागे वळवली तर आपल्याला दिसून येईल की 2020 साली कोविड महामारी झाली होती आणि तेव्हा ही मुलं जी आता 10वीच्या परीक्षेत बसणार ती मुलं 6वीत होती. आता आमच्याकडे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन अंडर राईट टू एज्युकेशन अंमलात आहे. जर आपण बघितलं 2021 साली परीक्षा झाल्यात नाही, म्हणजे कोविडच्या महामारीच्या सावटामध्ये इंटरनल असेसमेंटवर मुलांना प्रमोट करण्यात आलं आणि त्यानंतर 21-22 सत्र आणि 22-23 सत्र ह्या दोन्ही सत्रामध्ये शालांत मंडळाने निर्णय घेतला की परीक्षा व्हायला असणार, पण त्या परीक्षा टर्म पद्धतीने घेतात. म्हणजे 2 टर्म्स घेण्यात आले आणि फर्स्ट टर्म हा MCQ पद्धतीने होता आणि सेकंड टर्म हा डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे 2-2 तासांचे 40-40 गुणांच्या ह्या परीक्षा होत्या. आता 2023-24 सत्र जे आता 1 एप्रिलपासून सुरू होणार जसं आपण सांगितलं, त्या सत्रामध्ये मुलांना 80 मार्कांचा पेपर भाषा सब्जेक्ट त्याप्रमाणे विज्ञान आणि गणितामध्ये द्यावायला लागेल आणि त्यांना 3 तास भेटेल. 2.5 तासांच्या 3 तास म्हणजे आपण विचारणार अर्धा तास जादा कशाला दिला आहे. म्हणजे अर्धा तास आता आपण बघतो की ही मुलं ताणविरहित परीक्षा द्यायला पाहिजे, टेन्शनलेस. म्हणजे एक आपण बघतो की ही मुलं 15.5-16 ह्या वयोगटात असतात आणि त्यांच्या जीवनातली ही सर्वात पहिली परीक्षा पब्लिक एक्झामिनेशन असते आणि त्या संदर्भात आता जसं आपण म्हटलं की राष्ट्रीय धोरण शिक्षण धोरण आणि NCERTची पाठ्यपुस्तकं अंमलात आहे गोव्यामध्ये आणि तसं देशामध्ये. आणि त्या संदर्भात जर आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये 2012 ते 2020 परीक्षा 80 मार्काच्या घेत असेल आणि त्याला 2.5 तास. आता फक्त बदल काय झाला की मुलांना 30 मिनिटं जादा मिळणार, म्हणजे अवधी वाढविण्यात आला आहे आणि तो 30 मिनिटांचा जो अवधी आहे त्यांना तो आम्ही इंग्रजीमध्ये त्याला कूलिंग टाईम म्हणू शकतो, कारण त्यांना टेन्शन यायला नको. ही बोर्डाची मुलांसाठी, कारण आजचं शिक्षण स्टुडंट फ्रेंडली असतं, स्टुडंट फ्रेंडली वातावरण. विद्यार्थ्यांना परीक्षा 2.5 तासात संपवली तरी सुद्धा ते आपले फेरनजर मांडण्यासाठी. आता जर आपण बघितलं सर्वसामान्य स्टुडंट 6 पेपर देतो, म्हणजे 3 भाषा, इंग्रजी प्रथम, त्यानंतर हिंदी 100 मार्क, इंग्रजी 100 मार्क, 20 मार्क इंटरनल्स असतात म्हणजे 80+20 100. त्याचप्रमाणे एक थर्ड लँग्वेज असते, त्यात कोकणी, मराठी, आणि एक फॉरेन लँग्वेजचा पण समावेश असतो. त्याच्या व्यतिरिक्त विज्ञान आणि गणित ते 100 मार्काचे 3 तासांसाठी, 20 मार्क अवांतर प्रॅक्टिकल असते सायन्समध्ये. विज्ञान 70 मार्क आणि 20 मार्क प्रॅक्टिकल, 10 मार्क जनरल असं असतं आणि असेसमेंट इंटरनल. आणि गणितामध्ये जसं सर्व लँग्वेजेस आहे 80+20. आता गणितामधली विशेष काय की गणित आता आपण बघतो गोव्यामध्ये मुलांना गणिताच्या संदर्भात जर लेवल सर्व मुलांचं एकसारखं नसतं
आणि त्या अनुषंगाने शालांत मंडळाने गेली 2-3 वर्ष आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की लेव्हल 1 आणि लेव्हल 2 म्हणून केलं आहे. म्हणजे लेव्हल 1 जी मुलं विज्ञान शाखेकडे वळणा इच्छुक आहे, म्हणजे विज्ञान शाखे म्हणच्यापेक्षा आपण असं म्हटलं तर चांगलं होईल की जी मुलं मेडिसिन, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर ह्यांचा कल त्या संदर्भात आहे त्या मुलांना लेव्हल 1 प्रिफरेबली. आणि लेव्हल 2 जी आहे, आता लेव्हल 2 म्हणजे आता लेव्हल 1 आणि लेव्हल 2 थिअरम्स असतात दोन्ही, त्याच्यावर प्रश्न असतात, रायडर्स म्हणतात, म्हणजे आणखी त्यांना चॅलेंजिंग प्रश्न असतात, ते लेव्हल 1मध्ये असतात, ते लेव्हल 2मध्ये नसतात. म्हणजे जी मुलं लेव्हल 1 घेतात, तसं आताच आम्ही सांगितलं की इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन नाही, आर्किटेक्चर, IIT ला जातात, त्यांनी लेव्हल 1 प्रिफरेबली. सर मला सांगा, या लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 असो किंवा सायन्स असो, सायन्स, मॅथमॅटिक्स आणि भाषा विषय यांना अवधी ठेवण्यात आला आहे 3 तास. आणि सायन्सचा जे टोटल गुण आहे ते 70 आणि 20 मार्क्स प्रॅक्टिकल, 70 अधिक 20 अधिक 10. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथे सोशल सायन्स, भाषा विषय किंवा गणित, हे आत्ताच आपण याची चर्चा केली. याबरोबरच सोशल सायन्स 1, सोशल सायन्स 2 म्हणजेच समाजशास्त्र 1, समाजशास्त्र 2 हे जे विषय आहेत किंवा NSQF जे विषय आहेत त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आताच्या 21व्या शेकड्यात स्टार्टअपच्या युगात झपाट्याने बदलत आहे आपलं विश्व, आणि त्या संदर्भात समाजशास्त्र हा विषय महत्त्वाचा आहे. कारण आता आपण बघितलं, समाजशास्त्र म्हणजे आमच्या शालांत मंडळात पेपर 1 असतो 40 गुणांचा, पेपर 2 असतो 40 गुणांचा. पेपर 1मध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र, पेपर 2मध्ये जिओग्राफी आणि अर्थशास्त्र. आता मुलांनी जेव्हा सोशल सायन्स हे आहे, तर मुलांना जर बघितलं की 40 गुण असतात पेपर 1मध्ये. सोशल सायन्स 1 आहे आता, तो त्याला किती अवधी ठेवण्यात आला आहे? अवधी 1.5 तासाचा. अगोदर किती होता याचा अवधी? अगोदर जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा परीक्षा 3 तासाची होती. समाजशास्त्राची एकत्र होती, एकच होता. आता बदलून, म्हणजे बदलत्या अनुषंगाने जर आपण बघितलं आता, कारण सिलेबस जादा असल्यामुळे इंग्लिश, हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स त्याला एक पेपर 1 आणि जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. आता 40 गुण एवन टोटल पेपर 1मध्ये, त्यात इतिहासाला जवळजवळ 80% गुण असतात आणि राहिलेले गुण सिविक्स, म्हणजे आम्ही सिविक्स म्हणत होतो, आता पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. त्याला जर आपण विद्यार्थी हा सब्जेक्ट आपण बघतो त्यांना तो कठीण जातो इतिहास, कारण त्यांना पाठांतर हवं असतं. आता पाठांतराची गोष्ट काय, आता जर मी उदाहरण द्यायचं झालं तर एक धडा असला छत्रपती शिवाजी महाराज, ह्याच्यावर धडा जर असला, आता तो कसा करायचा? छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि कार्य, शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर इतिहासामध्ये जर आपण इतिहासाचे चांगले विद्यार्थी, मार्क मिळण्यापुरतेच नाही, शिकण्यासाठी जर चांगले विद्यार्थी व्हायला हवे आहे तर क्रोनॉलॉजी करायला पाहिजे इतिहासामध्ये, आणि ती लिहून काढायला पाहिजे. आणि जर क्रोनॉलॉजी केली तर पाठांतर म्हणजे भोकमपट्टी करायची गरज नाही मुलांना. त्याचप्रमाणे भूगोलसारखा विषय जो असतो, तो जेव्हा अध्यापिका वर्गामध्ये येते ती ग्लोब घेऊन येते, ग्लोब ट्रॉटर कसे, आणि ग्लोब घेऊन येते आणि मुलांना ॲटलस आणायला, नकाशा वाचन आणि त्याला मॅप रिडिंग. आता उदाहरणार्थ जर आपला देश घेतला, भारत देश, त्या भारत देशाची आर्थिक राजधानी कुठली, मुंबई, ती कुठे आहे? आपल्या भारत देशात त्रिवेणी संगम कुठे होतो? प्रयागराजमध्ये होतो. आपल्या भारत देशात नद्या किती आहेत? नद्यांचं संगम कुठे होतं? भारत देशात पाऊस कुठल्या जागेमध्ये सर्वात जास्त पडतो? असं वेगवेगळं स्वरूप. आणि भूगोल म्हणजे आपला भारत देश एक खंडप्राय देश आहे, सबकॉन्टिनेंट देश, आणि त्या देशाव्यतिरिक्त जगाची पण भूगोल त्यांना मुलांना शिकवतात. जागतिक असतं, म्हणजे प्रतिशत कमी असते. त्याचप्रमाणे पॉलिटिकल सायन्स, जे उदाहरणार्थ आपण जर एक
टॉपिक घेतला डेमोक्रेसी, लोकशाही पद्धतीने समजून घ्यायची गरज असते. म्हणजे ते ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट असतात, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करायला आपल्याला मिळत नाही. पॉलिटिकल सायन्सचे कन्सेप्ट किंवा अर्थकारण जेव्हा आपण घेतो, उदाहरण इकॉनॉमिक्स, म्हणजे त्यांना मनी, आर्थिक व्यवहार कसं करायचं. आता आपण बघतो शालेय प्राथमिक स्तरावर आपल्या गोव्यामध्ये पण आपण बघतो की बाजार डे म्हणून करतात प्राथमिक स्तरावर. म्हणजे मुलांना एक व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी ते त्यांच्या अंगीकारणी गुण करायचं प्रयत्न करतात. त्या दृष्टिकोनाने हे चारही विषय जे होऊना गुण कमी त्यांना, पण त्यांचं महत्त्व आहे. त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा विषय जो केंद्र सरकारने नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, नॅशनल स्किल, त्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन भारत सरकारच्या अनुषंगाने प्रत्येक राज्यामध्ये समग्र शिक्षा असं एक यंत्रणा तयार केली आहे. आणि त्या यंत्रणेच्या अंतर्गत जवळजवळ 12 ते 15 सब्जेक्ट्स, म्हणजे मुलांना लॉजिस्टिक, रिटेल, प्लंबिंग, ॲग्रिकल्चर, फ्लॉरिकल्चर, ॲपॅरेल, ब्युटी असे आपल्या आवडीचे विषय. म्हणजे पहिली ही स्कीम गोव्यामध्ये फक्त सरकारी शाळांमध्ये राबविण्यात आली होती. आता ती स्कीम प्रायव्हेट, म्हणजे एडेड प्रायव्हेट मॅनेजमेंट स्कूल्स, आणि त्याचं महत्त्व म्हणजे आपण जर बघितलं तर हे सब्जेक्ट व्यावसायिक सब्जेक्ट, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सब्जेक्ट, म्हणजे कौशल्य विकास, म्हणजे काळाची गरज म्हणजे कौशल्य विकास, म्हणजे ते विषय 9वी पासून सुरुवात होता. सर मला सांगायचं गुणांकन कसं आहे, थिअरी प्रॅक्टिकल, म्हणजे आता आपण जसं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, हे स्किल डेव्हलपमेंट कोर्स आहे. म्हणजे कौशल्य विकास मुलांची व्हावी आणि त्यांना भावी आयुष्यात नोकरीसाठी तडफडायला पाय येऊ नये, त्या अनुषंगाने जर एक विद्यार्थी जर ॲग्रिकल्चरचा अभ्यास ठिकठिकाणी केला, लॉजिस्टिकचं, रिटेल, ॲपॅरल ह्या संदर्भात जर केला, तर त्यांना 50% प्रॅक्टिकल असतं, 50% थिअरी असतं, आणि सिलेबस डिझाईन वगैरे सेंट्रल लेवलवर करण्यात. सर मला सांगा, आता आपण NSQL या विषयांबद्दल चर्चा करत होतो. या विषयांचं गुणांकन तुम्ही आत्ताच म्हटलं थिअरी आणि प्रॅक्टिकल्स असतं. या 2 विभागात हे पेपर विभागले जातात. तर त्याविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती जे आमचे जे दर्शक आहे, जे घरी बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, त्यांचे पालक पण असेल, त्यांना महत्त्वाची गरजेची बातमी म्हणजे जर ते सब्जेक्ट, म्हणजे आता कोणाला गणित कठीण राहतं, कोणाला मॅथ्स कठीण राहतं, विज्ञान, त्यांना 7वा सब्जेक्ट म्हणून NSQF दिला जातो. म्हणजे जर काही कारणवश मूल नीड्स इम्प्रूव्हमेंट कॅटेगरीमध्ये आलं गणिताच्या, आणि त्याने NSQF सब्जेक्ट घेतला आहे आणि NSQFला त्याला 80% गुण प्राप्त झाले, त्याचं पर्सेंटेज वाटतं. आता आपण बघाल ॲस्ट्रॉनॉमी म्हणून सुरू केलं आहे गोव्यामध्ये, आणि गेल्या वर्षी एक मुलगा ॲस्ट्रॉनॉमी 100 आउट ऑफ 100 घेऊन 100% गुण घेऊन शालांत मंडळाच्या सर्वात जास्त गुण मिळवणारा मुलगा ठरवला. केवळ ॲस्ट्रॉनॉमी हा त्याचा सब्जेक्ट, त्याचा फायदा झाला. आणि भविष्यात जर आपण बघणार तर त्यांचं जर कल असेल ॲस्ट्रॉनॉमीकडे, ते ॲस्ट्रॉनॉमिक त्यांचं ॲडव्हान्स एज्युकेशन पण घेऊ शकतात. ही NSQFची आजची काळाची गरज आहे. सर या पेपरला किती अवधी देण्यात आला आहे NSQF साठी? NSQF 1.5 तासांचा थिअरी असतो, 50 मार्क, आणि राहिलेले गुण त्यांना प्रॅक्टिकल, म्हणजे सोशल सायन्स 1, सोशल सायन्स 2 याप्रमाणे NSQF. फक्त त्यांचं महत्त्वाचं म्हणजे NSQFचं सिलेबायज असतं. तो सिलेबस आता आपल्याला माहीत आहे की भारत सरकारच्या लेवलवर कौशल्य विकास मंत्रालय स्थापन झालं आहे 2016, आणि त्या अनुषंगाने हे जे मॉड्यूल्स असतात 1, 2, 3, 4, म्हणजे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी मुलांनी ते कंटिन्यू करायला पाहिजे. मुलांनी जर दुर्लक्ष करून ते घेतले नाहीत तर ते त्याचं फेस्ट होणार. म्हणजे आता जर आपण बघितलं, काळाची गरज बघून कौशल्य विकास मुलांचं आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे पर्सनॅलिटी फक्त पाठांतर करून बाय हार्ट करून गुण मिळवले, ते स्पर्धा परीक्षामध्ये
ते उत्तीर्ण होऊ शकणार नाही म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून नाही. सर मला सांगा, अभ्यासाबरोबरच आजच्या मुलांनी इतरही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. समजा आहार, निद्रा म्हणजे झोप किंवा डाएट जो असतो त्यांचा आहार किंवा आरोग्य, याबाबत तुम्ही मुलांना काय सांगाल? आज आपण जर बघणार, आमचे पालक आणि मुलं आमच्या समवेत आहेत या कार्यक्रमामध्ये, आता आपण बघणार तर मुलं ज्यादातर ही मोबाईल्सचे फॅड आता कमी व्हायला पाहिजे. कारण अकॅडमिक्समध्ये मोबाईलची गरज आहे. कारण वेगळे ॲप असतात, त्यातून पण खूप शिक्षण घेऊन ज्ञान प्राप्त करू शकतो मूल. पण महत्त्वाचं म्हणजे जसं आपण म्हटलं की एका तरुण मुलाला जवळ 8 तास झोप अनिवार्य आहे, ती त्याने घ्यायचीच आहे. त्यानंतर आपल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण बघतो, जेव्हा 10वीची परीक्षा असते आणि जर मूल फर्स्ट चाइल्ड असलं तर एक परीक्षेचं वातावरण म्हणजे घरचं वातावरण बदलतं आणि सर्व वातावरण त्या मुलाच्या केंद्रित असतं. म्हणजे मुलावर ताण येऊ शकतो. ही परिस्थिती आणू नये पालकांनी. आणि पालकांनी हे जाणायला खूप फारच गरज आहे की पालकांनी तो उत्सव म्हणून पाहावा. जसं आम्ही आता होळी करतो, जसं आम्ही पाडवा करतो, आणखी दिवाळी साजरा करतो, तसं हा एक उत्सव म्हणून साजरा करावा. आणि मुलांनी ज्यादातर मसालेदार ऑइली असं खाण घेऊ नये, कारण ते डायजेशनला त्याला त्रास होऊ शकतो आणि परीक्षेला पण सुस्तीत झोप येऊ शकते. आणि त्यांनी झोप 8 तास अनिवार्य आहे. त्यांनी ताण बिलकुल घेता कामा नये. आणि एक म्हणजे पालकांनी आपल्या मुलाची स्पर्धा दुसऱ्या मुलांबरोबर करू नये, हे महत्त्वाचं. कारण आपण बघतो तुलना करू नये. म्हणजे आता बघतो आपण काय की आपण तुला सर्व काही देतो, तुला शिकायला होत नाही. पालकाच्या संदर्भात जर पालकत्व चांगलं झालं, म्हणजे प्रत्येक पालकाने ही जाण आली पालकाला की आपलं मूल हे आपलं विशेष आहे. कारण आज जर आपण बघतो 1 किंवा 2 मुलं असतात आणि त्या अनुषंगाने पालकांची पण एक फार कर्तव्य आहे की मुलाला त्याच्या ॲप्टिट्यूडप्रमाणे, त्याच्या क्षमतेप्रमाणे शिकायला एक लेवल, एक जागा निर्माण करून द्यायची. कारण मूल आज आपण बघतो की आजच्या धावत्या युगात मुलांवर पण खूप ताण आहे, पिअर प्रेशर असतो. आणि जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो, TV, मोबाईल हे अंतर्गत आम्ही आउट ऑफ सिलेबस, हे आमच्या आउट ऑफ सिलेबस होतं. आता हे सिलेबसमध्ये आलं आहे. सो त्या दृष्टिकोनाने जर पालकांनी सावधगिरी जर बाळगली, आणि आपले मूल एक विशेष आहे, आपलं मूल आणि दुसऱ्यांचं मूल मार्कांच्या संदर्भात कंपॅरिझन बिलकुल करता कामा नये, चुकीचं आहे. कारण मूल जर हॅपीनेस कोशंट हे गरजेचं आहे. आनंददायी वातावरण आणि मुलांचं इमोशन्स भावना हे जपायला पाहिजे. कारण मूल आज आपल्याला मी एक उदाहरण देतो. एक मुलगा जो 10वीमध्ये 12वीमध्ये त्याला नीड्स इम्प्रूव्हमेंट कॅटेगरी असे आली होती, तो मुलगा कालांतराने इंटरेस्ट त्याचा वाढून त्या सब्जेक्टमध्ये तो इंडियन पोलीस सर्व्हिसचा अधिकारी पण, असे पण उदाहरणं आहेत. तर त्या अनुषंगाने पालकांची गरज आहे की पालकांनी जाणायला पाहिजे की आपलं मूलचं ॲप्टिट्यूड, आज आपल्याकडे वेगवेगळी साधनं आहे ॲप्टिट्यूड टेस्टिंग करायला. आणि आजच्या युगात स्किल एज्युकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्र हो, आत्ताच आपण पाहिलं 10वी परीक्षा मार्गदर्शन या परीक्षेचं स्वरूप आणि मुलांनी घ्यावयाची काळजी. थोडक्यात असं की मुलांनी परीक्षा देत असताना किंवा परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणताही ताण मनावर न आणता अभ्यास करावा. आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून, स्मरण करून परीक्षेला जावं. परीक्षेची पूर्णपणे पूर्वतयारी करून जावं आणि आपली परीक्षा जी आहे ती अगदी व्यवस्थित मनासारखी द्यावी, म्हणजे यश तुमचंच आहे. आपण हा कार्यक्रम पाहिलात. या कार्यक्रमातनं आपण नक्कीच बोध घ्याल अशी आम्हाला आशा वाटते. या कार्यक्रमातनं तुम्हाला प्राध्यापक नागेश सरदेसाई यांनी सुंदरपणे विवेचन केलं आहे, स्पष्टीकरण केलं आहे. सर, या कार्यक्रमात तुम्ही आलात,
10वी परीक्षेबद्दल अगदी मनमोकळेपणानं गप्पा मारलात आणि मुलांना, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या परीक्षेचा जो ताण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. एकच सांगायचं आहे की सर्व मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे गुण मिळो अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स. नमस्कार. थँक्यू.